सगळ्याला गुड नाईट म्हणायला काय हरकत नाही. योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड नाईटच, कारण टायमिंग खूप झालेलं, 9 वाजलेले आहेत रात्रीच्या. आणि घराचं फडची बसवून झाले, लाईट तोपर्यंत साधी घेतली आपल्याशी, आणि घराची फडची ही बसवून झाले. अजून राहिले थोडंफार काम, फक्त फडची बसवून झाले. तर तुम्हाला दावलं असतं पण हे अंधार आहे. तर आता एवढं उशिरा व्हिडिओ काढायचं म्हणजे घर झालं आहे म्हणायचं. आता खिडक्या दरवाजा राहिल्या ते पण. आता काय केलं आहे, साधं सत्यनारायण घातलं आहे आज, कारण काकाकडे गेलो तो. काकाला म्हणलं तर काका म्हणलं परत लई दिवस झालं मुहूर्त नाही गृहप्रवेशाचा. मग अचानकच ठरलं, मग अशी म्हणजे बघायला गेल्यावर अचानक ठरलं की आज गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे. तर मग सत्यनारायणची पूजा झाली. काकाने सगळं हे करून घेतलं, सांभाळून घेतलं. आणि सत्यनारायणची पूजा तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही घ्या दर्शन. हे बघा, सत्यनारायणची पूजा झालेली, इकडं कलश पूजा मांडलेली आहे. तर अशा पद्धतीनं घराचं गृहप्रवेश झालेला आहे. सत्यनारायणची पूजा झालेली आहे. पूजा काही नाही, आपलं फक्त प्रसाद केला आहे आणि आपलं साध्या भाध्या पद्धतीने केले. तर झालं असं का सत्यनारायणची पूजा, प्रसाद, आरती झाली. आता तर सत्यनारायणची पूजा झाली, सहकार्य केलं. काका म्हणलं झाली पूजा. थोडंसं वाईट वाटलं, कारण भाऊ असतं म्हणजे आनंद झाला असता. पण काकाच्या मनात एकाएकीत आलं. म्हणलं काका म्हणलं पूजा झाली. तर 9ला बरोबर पूजा झाली संध्याकाळची, कारण 4च्या नंतर मुहूर्त होता. उशीर झाला आहे पुसायला, फडची बसवत होती, थोडं राहिलं होतं. आणि परत काका मग आरती, पूजा सत्यनारायणची झाल्यावर आरती झाल्यावर काका म्हणलं आपण 1 तासभर भजन करू. तर ठीक आहे म्हणलं करू. तर बघू, भजन केल्यावर मग तुम्हाला दाखवून अजून मी. चला मित्रांनो, तुमच्या साथीनं संगतीनं झालं आहे. वेळ खूप झालेला आहे, तरी पण मी भजनाचा काही व्हिडिओ तुम्हाला थोडासा फार दाखवीन, कारण मी सध्या थोडंसं टेन्शनमध्येच आहे. तुम्ही म्हणसाल सारखं योगेश भाऊ टेन्शनमध्ये असतात, पण ही कट्टा बांधला आहे, पण पायऱ्या करून दिल्या नाहीत अजून भाऊकीनं. सामायिक जागा आहे म्हणतात पुढं, त्याच्यासाठी राहिले अजून पायऱ्या करायचं. तर बघू अजून उद्याच्याला काय, म्हणजे त्रास किती आहे. घर बांधताना मला त्रास लय झाला, लय टेन्शन आलं. पण असो मित्रांनो, चालायचंच थोडंसं. संकटातनं जायचं म्हणल्यावर, काट्यातनं जायचं म्हणल्यावर, चांगलं व्हायचं म्हणल्यावर संकट असते तीच. तर असू दे, आता भजन करायला दूध आणतो, प्यायचं पाणी आणतो. प्यायचं पाणी, दूध आणतो, म्हणजे संध्याकाळी चहा करायला होईल. तर चला मित्रांनो, भजन चालू झाल्यावर तुम्हाला मी अजून नक्की दाखवेन भजन. मुहूर्त असल्यामुळं घराचं पूजन सत्यनारायण करून गृहप्रवेश केला, कलश पूजा मांडली आज. चला संग बोलत नाही माझ्या संग, कुठे बोलवलं नाही मला. कुठं? अगं आता या की मंगळवारी देवदेव आहे. मंगळवार आता काय तिथं वर चढायचेच नाही, पायऱ्या नाही ते अजून. देवदेवाला कसं करणार? मग होतं ते उद्या करायचे की उद्या परवा दिवशी. हां, गुढी रुसली माझ्याकडे, परसादाला बोललेलं नाही म्हणून टाकली.
तर मित्रांनो, झाली आता आरती भजन आणि योगायोग असं आलं म्हणलं काका की मोठी मावसुदी एकादस आहे महाविवारी आणि दशमीचं पूजा झाली. दशमीचं एकादस म्हणजे सगळं अचानकच ठरलं. सहज विचारायला गेलो काकाला पूजाचं मुहूर्त कधी म्हणलं आजच आहे, परत लय दिवस नाही. झालं मग ते काय स्वयंपाक केला नव्हता. काका म्हणलं शिरा केला तरी पण चालतोय. मग शिरा केला आणि उद्या एकादशी असल्यामुळे संकल्प आजच सोडला, उद्या नुसती पूजा काढायची. तर अशा पद्धतीने आमचा आनंदाचा सोहळा पार पडला. आनंद वाटलं, बरं वाटलं जरा. पण लय त्रास, घर बांधताना एवढं त्रास झालं आहे ना, आई शपथ मी कधी विसरू शकत नाही. ती लय टेन्शन आलेलं आहे. तर चला मित्रांनो, असू द्या, बघा कसं कसं झालेलं आहे तुम्हाला. तर चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.